आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। पंचांनी दिलेला निर्णय काही लोकांना पटत नाही, आम्हाला परत एकदा निर्णय पाहिजे असं म्हणतात रायगडच्या पालकमंत्रीपदावरून सुनील तटकरेंचा गोगावलेला टोला। निर्णय चुकला तर पंचांची काय हालत होती ही कुस्तीमध्ये पाहिलेलं आहे। महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं उदाहरण देत शिरसाटांचा तटकरेंवर पलटवार, तर निर्णय बदलावा लागतो याची उदाहरणं आहेत, याचं भान ठेवलं पाहिजे शिरसाटांचा सल्ला। नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये वाद, दादांच्या आमदार सरोज अहिरे यांची नेते विजय करंजकर यांच्यावर आरोप करत अजितदादांकडे तक्रार। आम्ही छत्रपती आणि बाळासाहेबांचे शिवसैनिक, नारी निंदा आम्ही करत नाही, त्यांनी फक्त महिला म्हणून तोंड बडवायचं हे योग्य नाही, आमदारांकडून ठेकेदारांना धमक्या दिल्या जात आहेत, विजय करंजकर यांचं सरोज अहिरेंना उत्तर। आम्हाला तत्व घालून दिले, नारी की निंदा मत कर यारो, नारी रत्न की खान, जिस नारी से पैदा हुए शुक्र भीष्म हनुमान। यांनी फक्त महिला म्हणून तोंड वाढवायचं, हे तोंड बडवून घेणं योग्य नाहीये। न्यू इंडिया बँक लुटण्यामध्ये भाजपच्या लोकांचा हात, सगळे बिल्डर नेता राम कदम यांचा समावेश, राऊतांचा गंभीर आरोप। तर इतका मोठा घोटाळा होताना मुलुंडचे पोपटलाल कुठे लपले म्हणत राऊतांचा सोमय्यांवर निशाणा। मुंबईमध्ये न्यू इंडिया बँक ज्या प्रकारे लुटले गेलेले आहेत त्याच्यामध्ये सगळे भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत, सगळे बिल्डर नेता जैन आणि एक कदम भाजपचा। आता हा मुलुंडचा पोपटलाल कुठे लपलाय, कुठल्या बिळात लपलाय, आता का बोलत नाही तो? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीतच लढणार, बावनकुळेंची माहिती। तर लाडकी बहीण योजना सुरूच राहणार, योजना बंद करणार नाही, बावनकुळेंची प्रतिक्रिया। आम्ही महायुतीमध्ये जाणार आहोत, महायुतीमध्ये विधानसभा लढली, लोकसभा महायुतीत लढली आहे आणि पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्था सुद्धा महायुतीमध्ये लढण्याचा आमचा विचार आहे। नितीन गडकरी राष्ट्रवादीमध्ये जाणार अशा बातम्या करू नका, इस्लामपुरातील राजाराम बापू इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात जयंत पाटलांची माध्यमांना उद्देशून फटकेबाजी। उद्धव ठाकरेंनी बोलावली आमदार खासदारांची बैठक, 20 फेब्रुवारीला खासदारांची तर 25 फेब्रुवारीला आमदारांची बैठक होणार, शिवसेना भवनात बैठकीचं आयोजन।